नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे SNJ मॅथ्स यूट्यूब चॅनलवरती। यामध्ये आज आपण बघणार आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह याच्यावरती 2025 चे MCQ। याच्यामध्ये आपण ऑलरेडी याच्या आधी लास्ट लेक्चरमध्ये पण आपले ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या टॉपिकवरती झालेला आहे आणि याच्या आधीच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आणि बाकीचे पेपर 1 चे 4 टॉपिक झालेले आहेत। जरी आपण ते पाहिले नसेल याच्यावरचे MCQ तर या चॅनलला व्हिजिट करा आणि याच्यावरती बाकीचे सुद्धा व्हिडिओज पहा, MCQ पहा आणि आपल्या बाकीच्या मित्रांनाही तुम्ही शेअर करा की जेणेकरून याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल। ठीक आहे, MST CET 2026 MCQ सिरीज मध्ये आपण MST CET 2025 या इयरचे MCQ आपण घेतोय इथं। तर या टॉपिक्स वरती किंवा या बाकीच्या टॉपिक्स वरती कोणत्या टॉपिक्स वरती जर तुम्हाला जास्तीत जास्त अजून MCQ हवे असतील तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये ते शेअर करा, कमेंट मध्ये मेन्शन करा की तुम्हाला कोणत्या इयरचे आणि कोणत्या टॉपिकचे MCQ हवे। ठीक आहे, तर आज आपण आपला ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह वरचा पहिला MCQ बघूया। बघा, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती फर्स्ट MCQ आहे 2025 चा। इफ x and y आर साइड्स ऑफ टू स्क्वेअर्स such that y equal to x minus x square, then the rate of change of area of the second square with respect to that of first square is। बघा इथे काय सांगितलेले आहे, x and y हे काय आहेत, साइड्स आहेत कोणाचे, दोन स्क्वेअरचे, म्हणजे दोन वेगवेगळ्या स्क्वेअरचे, एकाची साइड x आहे दुसऱ्याची y आहे आणि असं असेल तर आणि दोघांमध्ये रिलेशन पण दिलेले आहे y equal to x minus x square, then काय दिलेले बघा, the rate of change of रेट ऑफ चेंज म्हटलं की डेरिव्हेटिव्ह कोणाचा बघा, रेट ऑफ चेंज ऑफ सेकंड स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑफ फर्स्ट स्क्वेअर, म्हणजेच सेकंड स्क्वेअरचा एरिया याचा चेंज होण्याचा रेट विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट। म्हणजे जर आपण सेकंड स्क्वेअर जर आपण A2 कन्सिडर केला, ठीक आहे, आणि फर्स्ट स्क्वेअर जर A1 कन्सिडर केला तर आपल्याला फाइंड करायचं रेट ऑफ चेंज ऑफ सेकंड स्क्वेअर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड स्क्वेअर एरिया विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑफ फर्स्ट स्क्वेअरचा एरिया। म्हणजे फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे तुम्हाला फर्स्ट फाइंड करायचं आहे dA2 बाय dA1, म्हणजे A2 चा आणि A1 चा फाइंड करायचा। पण यासाठी सांगितले काय बघा, फर्स्ट स्क्वेअरचा एरिया तुम्ही x कन्सिडर करा आणि सेकंड स्क्वेअरचा साइड्स तुमच्या फर्स्ट स्क्वेअरचा साइड तुमचा x कन्सिडर करा, सेकंड साइडचा तुमचा स्क्वेअरचा साइड तुम्ही y कन्सिडर करा। ठीक आहे, तर बघूया आपण फर्स्ट आपण पहिल्या स्क्वेअरचा जर साइड आपण x असेल तर एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर काय येणार आहे बघा, एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर तर त्याला आपण आता जसं म्हणलं तसं A1 कन्सिडर करा आणि स्क्वेअरचा एरिया तुम्हाला माहित असतो काय असतोय, साइडचा स्क्वेअर, आणि साइड जर आपण x कन्सिडर केली तर त्याचा फर्स्ट स्क्वेअरचा एरिया काय असणार आहे, x स्क्वेअर। तसंच सेकंड स्क्वेअरचा पण एरिया आपण लिहूया, एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर त्याला आपण A2 कन्सिडर करूया, सेकंड स्क्वेअरचा एरिया म्हणजे काय, साइडचा स्क्वेअर, आणि सेकंड स्क्वेअरची आपण साइड y कन्सिडर करणार आहे तर याचा एरिया येणार आहे काय बघा, y स्क्वेअर। ठीक आहे, आता जसं म्हटलं तसं आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ सेकंड स्क्वेअर म्हणजे सेकंड स्क्वेअरचा पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, चेंज होण्याचा रेट फाइंड करायचा आहे आणि फर्स्ट स्क्वेअरच्या एरियाचा सुद्धा चेंज होण्याचा रेट फाइंड करायचा आहे, म्हणजे या दोघांचेही आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे। ठीक आहे, तर आपण बघूया फर्स्ट A1 काय दिलेला आहे बघा, A1 दिलेला आहे x स्क्वेअर, A1 आपल्याला x स्क्वेअर मिळतोय तर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया, म्हणजे आपल्याला मिळणार आहे काय बघा, dA1 डिवाइडेड बाय dx विथ रिस्पेक्ट टू x घ्या, म्हणजे A1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे। आपण इथे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघतोय तर ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना हा आपण विथ रिस्पेक्ट टू x न घेता y आणि x या दोन्ही साइड्स आहेत, आपल्याला एरिया घेतोय विथ रिस्पेक्ट टू x, तर इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना विथ रिस्पेक्ट टू t घ्या ॲप्लिकेशन टॉपिक्स मध्ये, त्यामुळे मिळणार आहे काय बघा, dA1 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू काय असणार आहे बघा, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे x स्क्वेअर हे फंक्शन झाले, x स्क्वेअरचा 2x पण x चा विथ रिस्पेक्ट टू t घेतोय, x हे फंक्शन झाले म्हणजे इनटू x चा लिहिला पाहिजे dx बाय dt। ठीक आहे, तसंच आपल्याला सेकंड आपला स्क्वेअर आहे A2 त्याचा एरिया आपल्याकडे आहे काय, y स्क्वेअर, तर याचाही डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया आणि याचा पण डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा, dA2 डिवाइडेड बाय dt विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ॲप्लिकेशन मध्ये, रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम असतो आपल्याकडे। ठीक आहे, त्यामुळे dA2 बाय dt किती येणार आहे बघा, y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सेम y चा 2y, पण y हे फंक्शन झालं विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह घेतोय त्यामुळे y चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy बाय dt।
आणि आता आपल्याला जसं सांगितलं त्या पद्धतीने काय सांगितलं बघा, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑफ फर्स्ट स्क्वेअर, म्हणजे dA2 बाय dA1 आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे येणार काय बघा बरं याचा, इथं आपण dA2 बाय dA1 जर घ्यायचं असेल, dA2 डिवाइडेड बाय dA1 याचा फॉर्म्युला आपण कुठे बघितलेला आहे बघा, पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना आपण पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड केले, तिथं बघितलेलं आहे. काय घेतो आपण, dA2 डिवाइडेड बाय dt and this whole divided by dA1 divided by dt. आणि दोघांचे पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, काय काय आहेत बघा, 2y into dy by dt and this whole divided by 2x into dx by dt. 2 ला 2 कॅन्सल होईल, y upon x तर येणारच आहे, परंतु परत इथं अजून वन्स अगेन तुम्ही इथं जसं आपण पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन वापरतोय डेरिव्हेटिव्हची, तशीच इथेही तयार होते. चेक करा, dy dA2 by dA1 म्हणजे dA2 by dt divided by dA1 divided by dt आला. तसाच इथं पण dy by dt divided by dx by dt म्हणजे हा कसा लिहिता येईल बघा बरं, dy by dx लिहिता येईल. म्हणजेच आपल्याला मिळतोय काय बघा बरं, dA2 divided by dA1 is equal to मिळालेला आहे y upon x into dy by dx मिळालं. आता तुम्हाला dy by dx कसं फाइंड करायचं, नेहमी ऍप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना विथ रिस्पेक्ट टू t घ्या, आणि dy by dx फाइंड करण्यासाठी त्यांनी सेपरेट एक एक्सप्रेशन दिले, रिलेशन बिटवीन y अँड x. काय दिलेलं आहे बघा, रिलेशन बिटवीन y अँड x. मी याला इक्वेशन 1 कन्सिडर करतो, कारण इथं आपल्याला यूज करायचं आहे dy by dx. ठीक आहे, अजून आपला आन्सर पूर्ण आलेलं नाही. ठीक आहे, तर बघूया आपण पुढचं येणार आहे काय बघा, दिलेलं रिलेशन काय आहे बघा, रिलेशन आहे आपलं, सिन्स y इक्वल टू x मायनस x स्क्वेअर, आणि याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. डेरिव्हेटिव्ह y विथ रिस्पेक्ट टू x जर घेतला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड, वी गेट आपल्याला काय मिळणार आहे बघा, dy by dx इज इक्वल टू मिळेल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 असेल आणि मायनस x स्क्वेअर चा किती येणार आहे, मायनस 2x. म्हणजे dy by dx आपल्याला मिळाला किती बघा, 1 मायनस 2x, आणि हा जर आपण त्याच्यामध्ये ठेवला तर येणार आहे काय बघा, याचा डेरिव्हेटिव्ह येणार किती, 1 मायनस 2x जर आपण ठेवला तर मिळणार आहे काय बघा, dy by dA2 divided by dA1 is equal to y upon x into 1 minus 2x असं आहे. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, dA2 by dA1 म्हणजेच काय मिळालं बघा, y upon x equal to 1 minus 2x. पण आपल्याला चेक करा, सर्व एक्सप्रेशन तर आपली x मध्ये आहे आणि तो y upon x आहे, हे तर येत नाही, म्हणजे इथं परत आपल्याला y ची व्हॅल्यू परत वन्स अगेन x minus x स्क्वेअर याच्यामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे जर इथं ठेवली तर मिळणार आहे काय काय बघा आपल्याला इथं, y is equal to x minus x square into 1 minus 2x, आणि हा डिवाइडेड बाय x तसंच राहू द्या. न्यूमरेटर मधून काय दिसेल बघा, इथे x minus x square, x कॉमन काढा म्हणजे तुम्हाला मिळेल x into 1 minus x into 1 minus 2x this whole divided by x. x ला कॅन्सल होईल आणि या दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. म्हणजे जेथे काय बघा, जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला राहणार आहे फक्त 1 minus x into 1 minus 2x. ठीक आहे, आणि जर हे ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं तर मिळणार आहे काय बघा, मायनस x फर्स्ट तुम्ही घेतो, 1 into 1 1 असेल. ठीक आहे, 1 into 1 1 असेल, मायनस 2x ॲज इट इज ठेवा. नेक्स्ट मायनस x ने मल्टिप्लाय केला की मायनस x मायनस मायनस प्लस 2x स्क्वेअर, म्हणजे आपल्याला एक्सप्रेशन काय मिळते बघा, 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1. हा मिळाला तुम्हाला dA2 डिवाइडेड बाय dA1. चेक करा, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ कोणाचा, एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑफ फर्स्ट स्क्वेअर. काय आहे बघा, 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1, आणि याच्यामध्ये ऑप्शन आहे का आपल्याला बघा, चेक करा, 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 3 हा बरोबर असेल. ठीक आहे, नेहमी एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्ही एमसीक्यू वाचून घ्या माझ्या बरोबर. जर तुम्हाला येत असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, नसेल सॉल्व्ह होत तर तुम्ही वरती पहिला फर्स्ट इकडे लक्ष द्या, बघा मी कसा सॉल्व्ह केलेला आहे, सॉल्व्ह केलेला समजलाय का, आणि त्याच्यानंतर तुम्ही नंतर न पाहता तुमचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
या पद्धतीने एमसीक्यूचं प्रॅक्टिस करा. ठीक आहे. बघा नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट एमसीक्यू आहे the minimum value of slope of tangent to the curve y equal to x cube minus 3x square plus 2x 93 is ऑप्शन आहेत 1 -1 2 आणि -2. चेक करा. त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन म्हणजे मॅक्सिमम मिनिमम याच्यावरती तुमचा क्वेश्चन आहे. परंतु त्यांनी विचारताना बघा डायरेक्ट फंक्शन वरती कर्व वरती मॅक्सिमम मिनिमम न विचारता त्यांनी काय म्हटलेलं आहे मिनिमम व्हॅल्यू ऑफ स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे दिलेल्या कर्वचा फर्स्ट तुम्हाला स्लोप फाइंड केला पाहिजे आणि तो जो स्लोप ऑफ टँजेंट येईल त्या फंक्शनचा तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बघा मॅक्सिमम मिनिमाची तर प्रोसिजर अप्लाय करायची आहे. त्याच्या आधी स्लोप ऑफ टँजेंट स्लोप कसा फाइंड करतो आपण दिलेल्या फंक्शनचा काय घेतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे. तर बघा आपण स्टार्ट करूया. काय येणार आहे बघा मी दिलेलं फंक्शन लिहून घेतो लेट y इज इक्वल टू x³ मायनस 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 93 आणि याचा आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ y हे x चं फंक्शन आहे. इथं मात्र तुम्ही विथ रिस्पेक्ट टू x घेऊ शकता. ज्या y हे ज्या व्हेरिएबल मध्ये फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू त्याच व्हेरिएबल साठी घ्यायचं म्हणजे येणार आहे काय बघा डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x तर मिळेल तुम्हाला dy/dx. dy/dx चा डेरिव्हेटिव्ह बघा x³ चा किती असतो 3x² मायनस 3x स्क्वेअर चा 2 * 3 6x प्लस 2x चा हा आपला dy/dx म्हणजे काय झाला स्लोप ऑफ कर्व झाला स्लोप ऑफ टँजेंट झाला. याला तुम्ही t कन्सिडर करा. का आपल्याला स्लोप ऑफ टँजेंट फाइंड करायचं आहे म्हणजे आपल्याला हे ऍक्च्युअली फंक्शन दिलेलं आहे 3x² मायनस 6x प्लस 2 असं तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि या फंक्शन साठी हा आहे तुमचा काय स्लोप ऑफ टँजेंट. यालाच आपण काय म्हणणार आहे स्लोप ऑफ टँजेंट. हा तुमचा आहे स्लोप ऑफ टँजेंट. आणि या फंक्शन साठी आपल्याला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचे म्हणजे हे तुमचं ऍक्च्युअल फंक्शन आहे. ठीक आहे. हे त्यांनी काम एक्स्ट्रा दिलेलं आहे चेक करा. जर तुम्ही याचाच डबल डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. ठीक आहे. आता आपण मॅक्सिमम मिनिमाची प्रोसिजर वापरूया. काय असते प्रोसिजर बघा याचाच डेरिव्हेटिव्ह दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घेतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा dt/dx म्हणजे तुम्हाला मिळेल 3x² चा 3 * 2 6x मायनस 6x चा 6 असतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपण हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह काय मिळते बघा d2t/dx² म्हणजे त्याचाच. पण मॅक्सिमम मिनिममध्ये पहिलं काम आहे तुमचं दिलेल्या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊन फाइंड करा म्हणजे काय ते बघा 6x चा 6 असेल आणि मायनस चा 6 चा 0 असेल. ठीक आहे. मला इक्वेशन 1 कन्सिडर करा याला 2 कन्सिडर करा आणि याला 3 कन्सिडर करा. आपलं काम असतं फर्स्ट स्टेशनरी व्हॅल्यू फाइंड करणं आणि ते स्टेशनरी व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी फर्स्ट काय करायचं बघा फर्स्ट टू डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. नेक्स्ट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घ्या. dt/dx इक्वल टू 0 कन्सिडर करा. पण dt/dx इज इक्वल टू काय बघा 6x - 6 देयरफॉर तुम्हाला मिळेल 6x - 6 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 1 ही एकच व्हॅल्यू मिळते. आता चेक करा x इक्वल टू a1 ही एकच व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. याच्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम मिनिमम चेक करायचा आहे आणि आपल्याला त्यांनी मिनिमम विचारलंय याच्यासाठी फिक्स असतं की याच्यासाठी तुमची मिनिममच येते. तरी पण आपण कन्फर्मेशन साठी चेक करूया. इथे सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेलंच आहे. कधी असते मॅक्सिमम मिनिमम मी खाली मेन्शन करू शकते फॉर x इक्वल टू 1 तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये आलेली व्हॅल्यू ठेवायची आणि चेक करायची आहे d2t/dx² at x इक्वल टू 1. पण या सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर x कुठं नाहीच आहे म्हणजे 6 ॲज इट इजच राहील आणि ही व्हॅल्यू कशी आहे ग्रेटर दॅन 0. आणि आपल्याला माहिती आहे की सेकंड डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असते फंक्शन काय असते मिनिमम असतं. म्हणजे सिन्स d2t/dx² इज ग्रेटर दॅन 0 देयरफॉर गिवन फंक्शन म्हणजे कोणतं आपलं स्लोप ऑफ टँजेंट तर फंक्शन मी आता पूर्ण स्टेटमेंट न लिहिता टीच यूज करतो. द फंक्शन t हॅज मिनिमम व्हॅल्यू. काय आहे मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉइंट साठी बघा ऍट x इज इक्वल टू 1. पण आपल्याला हे विचारलेलं आपल्याला त्यांनी मिनिमम व्हॅल्यू विचारलं अँड मिनिमम व्हॅल्यू इज
मग ती मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे ती आपल्या ओरिजिनल फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करा म्हणजे तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू मिळून जाईल. अँड मिनिमम व्हॅल्यू इज दिलेलं फंक्शन फर्स्ट ठेवून घ्या काय बघा t इज इक्वल टू 3x² - 6x + 2 तुम्हाला फाइंड करायचं आहे ॲट x इज इक्वल टू 1 साठी म्हणजे तुम्हाला मिळते t इज इक्वल टू 3 × 1 चा स्क्वेअर - 6 × 1 + 2 म्हणजे तुम्हाला मिळते 3 - 6 + 2 म्हणजे आन्सर असेल तुमचं -1 म्हणजे टी मिनिमम मिळाला तुम्हाला काय बघा -1 म्हणजेच मिनिमम व्हॅल्यू ऑफ टी म्हणजे स्लोप ऑफ टॅन्जेंट काय आहे बघा तुमची -1 आहे म्हणजे तुमचा ऑप्शन असणार आहे हा सेकंड बरोबर. ठीक आहे बघा समजलं का एमसीक्यू सॉल्व्ह केलेलं तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बाकीच्या तुमच्या मित्रांनाही शेअर करा. जे तुमचे 12वीचे मित्र असेल जे तुम्हाला सीईटी देणार असेल त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. याचबरोबर बाकीच्या टॉपिकचे सुद्धा आपण एमसीक्यू जे सोडवलेले आहेत 2025 चे ते व्हिडिओ सुद्धा तुमच्या बाकीच्या मित्रांना शेअर करू शकता. 12च्या बरोबर तुम्ही 11च्या मित्रांनाही तुम्ही शेअर करू शकता कारण त्यांनाही आता जवळपास त्यांचंही 12 चालू झालेलं असेल आणि त्यामुळे नक्की त्यांनाही पुढे एमएसटी सीईटी साठी नक्की याचा फायदा आहे. ठीक आहे वन्स अगेन आणि तुम्हाला जर अजून कोणत्या बाकीच्या टॉपिक्सवरती किंवा झालेल्या टॉपिक्सवरती अजून एक्स्ट्रा एमसीक्यू हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे आज थांबूया आपण इथंच. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा तुमचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रत्येक शिफ्टला लास्ट इयर याच्यावरती 3 किंवा 4 क्वेश्चन्स विचारले होते म्हणून आपण इथं दोन लेक्चर याच्यावरती अरेंज केले. ठीक आहे जे जे इम्पॉर्टंट टॉपिक असेल त्याच्यावरती 2 किंवा 3 लेक्चर अटेंड केले. ठीक आहे थँक्यू.